तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे चाकण नंतर वाहतूक कोंडीसाठी नंबर लागला जातो। चरोली बुद्रुक येथील पुलाच्या कामामुळे आळंदीत वाहतुकीची मोठी आवक जावक होऊ लागली। यावर उपाययोजना करण्यासाठी आळंदीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी फायबर कम प्लास्टिक मिश्रित डिव्हायडर नव्यानं बसवून त्यामध्ये कोरीव अक्षरात आळंदी नगर परिषद असं नाव असलेले उभे केले। या बॅरिकेड्स बाबत अनुभवी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, विरोधी पक्षनेते डी भोसले पाटील, गटनेते सचिन गिलबिले, शिवसेना नगरसेवक आदित्य घुंडरे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघे आळंदी वाहतूक पोलीस विभाग पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, गोपनीय वार्ता विभाग मच्छिंद्र शिंदे, अविरत फाउंडेशन अध्यक्ष निसार सय्यद या सर्वांसोबत पाहणी केली। आळंदीत सदर फायबर कोटेड डिव्हायडर संपूर्ण प्रदक्षिणा रस्त्यावर बसवण्याचं नियोजन आहे। याबाबत सूचना आणि मार्गदर्शन घेत काय अडचणी येऊ शकतात याबाबत चर्चा झाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीम नरके यांनी आळंदीतील मुख्य रस्त्यावर कायमस्वरूपी योजना झाल्या। वाहतूक कोंडीमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल होऊ शकतो, त्यासाठी वेगळी काय उपाययोजना करावी किंवा कसे याबाबत वरील पदसिद्ध नगराध्यक्ष माजी नगरसेवक यांच्या समवेत वार्तालाप केला आहे। पुढील काळ हा लग्नसराईचा असल्याकारणानं आळंदीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते। तसेच बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे मोठा त्रास आणि त्राण प्रशासनावर येत असतो। याबाबत काय उपाययोजना कराव्यात यासाठी आळंदी नगर परिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे हे प्रामुख्यानं आग्रही आहेत। त्यासाठी माजी नगरसेवक यांचे अनुभव, पोलीस प्रशासनाचा सल्ला, मार्गदर्शन आणि येणाऱ्या काळात कठोर उपाययोजना करण्यात आली। नागरिकांचं सहकार्य व्हावं असं आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या वतीनं करण्यात आलं। न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।